आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। कडकरी चौकातील एका सरकारी कार्यालयाच्या परिसरात पहाटे बिबट्या दिसून आला। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत बिबट्याचा शोध सुरू केला। मात्र परिसरात आणि आजूबाजूला बिबट्याचा शोध घेतला असता बिबट्या मिळून आला नाही। आज पहाटे 4:30 वाजता गडकरी चौक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या परिसरात रात्रपाळी कर्तव्यावर असणारे पोलीस अंमलदार यांना वन्य प्राणी बिबट दिसून आला। ही माहिती त्यांनी तात्काळ वन विभागाला कळवली। माहिती मिळताच तत्काळ वन परिक्षेत्र अधिकारी यांच्यासह वन्य प्राणी बचाव पथक, रेस्क्यू नाशिक डिव्हिजन, नाशिक शहर पोलिसांचे श्वान पथक तसेच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता त्यामध्ये वन्य प्राणी बिबट्याचा वावर दिसून आला। त्यानंतर थर्मल ड्रोन तसेच श्वान पथकाच्या मदतीने सर्व अधिकारी कर्मचारी यांना IGP ऑफिस आणि शासकीय निवासस्थान परिसर पूर्ण पिंजून काढला। तसेच नाशिक शहर पोलीस उपायुक्त कार्यालय, मुख्य वनसंरक्षक नाशिक यांच्या कार्यालयाच्या संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबविण्यात आली। या मोहिमेत वन्य प्राणी बिबट आढळून आला नाही। शहर परिसरात अधूनमधून बिबट्याचा वावर दिसून येत आहे। काही दिवसांपूर्वीच महात्मा नगर परिसरात बिबट्याचे रेस्क्यू करण्यात आले होते। संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज, नाशिक।